फुल टॉस होता, अगदी कन्वर्ट सुद्धा व्यवस्थित झाला होता, परंतु जेवढं डिस्टन्स हवं होतं ना क्लिअर करण्याकरिता तेवढं डिस्टन्स मिळालं नाही आणि एक चांगला झेल वाईडिश कॉर्नर सीमारेषा लगत टिपला गेला आणि विकेटचं इथे पतन झालंय. मंदार विला त्याला अगदी आपण पाहताय डेब्यू केला होता या खेळाडूने सुद्धा किम 11 कर्जूनच्याच मैदानावर आणि जिथून एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्याने सुद्धा हाताळलं. आज नवतरुण उभारते सितारांना एकच सांगू इच्छितो की स्वतःवर विश्वास ही आयुष्यातील सर्वोत्तम महत्वाची गुरुकिल्ली आहे. 1 ते 2 मॅचेस खेळल्यानंतर आपण होरपळून चालू नका, नक्कीच आपले पाय जमिनीवर स्थित ठेवा. जर आपण या सर्व गोष्टी हाताळता तर एक दिवस असा येईल की नक्कीच तुमच्या नावाची ही सरशी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये केली जाईल. म्हणून मी नेहमीच म्हणतो ना की आयुष्यामध्ये आपण जे कर्म करता ते खूप महत्त्वाचं असतं आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपण जेवढं डाऊन टू अर्थ राहाल तेवढं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कर्म करा, फळाची चिंता नका करू, नेहमीच प्रयत्नशील राहा आणि आपल्या संघाच्या हिताकरिता नेहमीच डाऊन द अर्थ राहा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिळून क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झाला ज्या दिशेने अगदी नीतीने अगदी आपण पाहताय. एक धाव या ठिकाणी अगदी कंप्लीट झालं. एकच धाबेवर समाधान व्यक्त राहावं लागेल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन कार्ड, 10 अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळत आहे. 10 आकडा समोर आला. एक छोट्याशा गावातून अगदी एक खेळाडू निघाला कुरळ्या केसांचा, ज्याने मात्र स्वप्न पाहिलं होतं एक टेनिसपटू बनण्याचं, परंतु जिथून अगदी आपण पाहताय रमाकांत आचरेकर सरांनी मात्र त्याची अष्टपैलू कामगिरी ओळखली. अगदी वयाच्या 14व्या वर्षामध्ये पदार्पण झालं लाहोरमध्ये पाकिस्तान अगेन्स्ट आणि जिथून अगदी पहिल्या चेंडूवर डकवर बाद होण्याचा त्याचा अगदी सुरुवात झाली. आज शून्यापासून शिखरापर्यंतचा जो प्रवास आहे ना तो विसरण्या पलीकडे आणि म्हणूनच आपण द ग्रेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना द गॉड नावाची उपाधी दिली हे सुद्धा आपण पाहिलं. पण प्रत्येक खेळाडूंची एक विशेष करून ओळख निर्माण झाले आणि आज सुद्धा आपण पाहताय की हा सर्वोत्तम पुरस्कार भारतामधील भारतरत्न खेळाच्या माध्यमातून दिलेला पहिला खेळाडू ठरला गेला, ज्याने आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये 18,426 धावा, ज्यामध्ये एक दुहेरी शतक जो सर्वात आधी ठोकलं गेलं, 49 शतक आणि 96 हाफ सेंचुरी हा त्याचा ओडीआय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्ये 15,921 धावा, ज्यामध्ये 248 बेस्ट हा त्याचा पाहायला मिळाला. 51 शतक आणि अगदी ज्यामध्ये आपण पाहू शकलात 68 हाफ सेंचुरीज अगदी पाहायला मिळाल्या. फक्त आपल्या वैयक्तिक कारकिर्दीमध्ये T20 त्याने फक्त एक खेळली जी ऑस्ट्रेलिया विरुद्धाने होती आणि ज्या मॅचमध्ये त्याने 11 धावा अगदी बनवल्या होत्या. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे त्याच्याच नावावर. द ग्रेट सचिन रमेश तेंडुलकर सरांची मात्र या ठिकाणी आठवण ताजा झाली. एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने नंतरचा चेंडू डॉट हाताळला. 11 अंकांवर हे धावफलक आहे. मंदानाने खूप सुंदर षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. चला यानंतर होणारा सामना श्री गणेश वसुरी आणि आई गावदेवी अमराईब. चला दोन्ही संघाने रेडी राहायचंय, सुसज्जित राहायचंय टॉस करण्याकरिता. आज वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. वेळेला महत्व द्या खेळाडू मित्रांनो, कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळ कोणाचा गुलाम नाही आहे. म्हणून जर आपण वेळेला वेळोवेळी वेळ द्याल तर वेळ सुद्धा आपल्याला वेळोवेळी वेळ देत राहील. ही वची भाषा आहे वेळेच्या बाबतीमध्ये. विकेटचं पतन महेंद्र करेल डाऊन द अगदी आपण पाहू शकाल या बोलच्या खाली आणि विकेट मिळाली. फलंदाज बाद. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. विकेटचे इथे पतन झाले. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने किरण भोवर या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. इथून सुरुवात आहे या संघाची सुद्धा आणि या सुरुवातीमध्येच अगदी आपण पाहू शकाल बरंच काही शिकण्यासारखं आहे. क्रिकेट हा नुसता खेळ नसून अगदी आपल्याला पाहायला मिळतंय तर बरंच काही शिकणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. प्रत्येक वेळेस आपला विजय होईल असं नाहीये, म्हणून हार पचवण्याची क्षमता सुद्धा आपल्या अंगीमध्ये असणं खूप महत्वाची भूमिका आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला जिथून वाईडिश कॉर्नर रिझनमध्ये शंकर आहेत. एक सिंगल धाब्यावरच समाधान अगदी व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने अगदी धावफलक 12 रन्स ऑन कार्ड, 12 अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण आज सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन हे हवेत प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कला. एक चांगली क्वालिटी वाईटचा इशारा आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बाधित केलाय. एकच धाब्यावर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. ती सुद्धा अतिरिक्तच्या साह्याने धाव जॉईंट झाले. अतिरिक्तच्या मदतीने धावफलक 13 रन्स ऑन कार्ड. काहीतरी प्रयत्न करावेच लागतील.
काल आपण पाहिलं मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये आई गावदेवी भातानेपाडा या संघाला नमवलं. जय शिवराय जांभूलपडा या संघाने ऑन साईडला मोठा फटका, ज्या फटक्याची मी उल्लेखना केली होती तोच फटका आलाय. परंतु इन मोमेंटला काय कॉन्सन्ट्रेशन, गुड प्रेझेन्स ऑफ माइंड बाय मिस्टर शंकर किरकिरा. आता या धावा किती असतील हे सुद्धा पंच दर्शवतील त्या दिशेने. आणि या 2 धावा अगदी स्कोर कार्डवर धावत पळत अगदी कंप्लीट केल्यात. इन मोमेंटला अगदी आपण पाहू शकाल बाउंड्री लाईन लगत या रिप्लेमध्ये आपण पाहूयात. चेंडू हवेमध्ये तर आहे. शंकर अगदी त्या दिशेने आपण पाहू शकाल कॉन्सन्ट्रेट ठेवलं होतं. राहुल कुंभार यांची ही खासियत आहे. काय चेंडू कॅप्चर केलाय, अप्रतिम. आणि जिथे अगदी आपण पाहू शकाल एलिव्हेशन तर होतं. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा मुवायजा. परंतु समोरच्या दिशेने आता गोलंदाजाला मात्र यावेळेस थोडीशी हमी भरावी लागेल, कारण की अगोदर एक चांगलं क्षेत्ररक्षण शंकरच्या माध्यमातून, परंतु यावेळेस स्टँड अँड डिस्पॅच मॅक्झिमम फटका 6. खूप जबरदस्त प्रहार आहे. समोरच्या दिशेने खेळला आणि लॉंग ऑफला क्लिअर केलं. सरळ चेंडू निघून याला षटकारा करीत आणि धावफलक 21 या अंकांवर स्कोर कडा आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. काल असाच एक झेल आपण बघितला होता रामदासच्या माध्यमातून, काय अप्रतिम राहिला होता. ऑन साइडला खेळला आहे, खूप चांगला स्ट्रोक आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक बाउन्सने चेंडू क्लिअर होईल. नितीन किरकिरा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जाणं महत्वाची भूमिका. आणि या 2 चेंडूंमध्ये अगदी धावाची गती जी आहे ना ती वाढले. एक फायटिंग टोटल पर्यंत संघ जाऊन पोहोचलाय. आई जीवदानी वैतरणा दहिसर हा संघ. अशीच जर फटकेबाजी सुरुवातीपासून झाली असती ना तर योग्य त्या धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं असतं. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आणखी 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फलंदाजांना वाटलं की षटक समाप्तीवर आहे, परंतु 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. प्रथमेश याला अगदी आपण पाहत आहे मैदानाच्या दिशेने. प्रथमेश पवार आता पावर दाखवत असताना महत्वाच्या क्षणी मात्र हा गिर हाताळला गेलाय आणि चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन होतं. फुलर लेन डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू व्यवस्थित गॅदर झालाय म्हणजे इथून धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. 25 या अंकांपर्यंतच हे धावफलक असेल. विजयी होण्याकरिता इथून 26 धावींची गरज, हे लक्ष समोर असणार आहे. व्हेरी वेलकम. तिरंगा तिल्लेर संघ हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला. हेमंत जाधव, मयूर भोईर याला पण पाहताय. प्रमोद पाटील हे सुद्धा उपस्थित झालेत. आपलं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत. घेऊया एक सुंदर असं गीत. गीतेनंतर टॉस केला जाईल. चला श्री गणेश वसुरी आणि या गावदेवी आमराईब आपण नाणेफिकीचा कॉल करण्याकरिता हजर राहा. गावदेवी अमराईब भारतीय संघाची सरशी खूप महत्वाची राहिली. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर अगदी झळाळला गेला पुन्हा एकदा तिरंगा. आणि अगदी ज्या मॅचेस आहेत होम सीझनच्या त्या सुद्धा कमिंग सून. इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज पहिला टेस्ट मॅच अगदी 2 ऑक्टोबर अहमदाबादमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर इंडिया वर्सेस वेस्ट इंडिजचा दुसरा टेस्ट सामना अगदी 10 ऑक्टोबर कोलकाताला अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आणखी एक नव्याने सिरीज जे पाहायला मिळेल होम सीझन अगदी आहे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका पहिली टेस्ट 14 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये खेळली जाईल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसरी जी टेस्ट आहे गुवाहाटीमध्ये 22 नोव्हेंबरला असेल. म्हणजे जर सुरुवात झाली अगदी इथून IPL समाप्त झाल्यानंतर टीम इंडिया स्क्वॉड अगदी खेळताना पाहायला मिळेल. रोहित शर्मा, त्यानंतर जसप्रीत बुमराह अगदी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. टेस्ट क्रिकेटमध्ये T20मध्ये अगदी सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा अगदी आपण पुन्हा एकदा पाहू शकाल ODI क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळणार आहे.
कालच्या दिवसाचा आपण उल्लेख केला होता की एक रेकॉर्ड ब्रेक चेस पाहायला मिळाला. कोणाला ठाऊक होतं की 246 धावा अगदी 9 चेंडू राखून जिंकल्या जातील. वादळ आलं आणि त्या वादळामध्ये संपूर्ण पंजाब सुपर किंग्स संघ वाहून गेला. 55 चेंडूंमध्ये 141 धावेंची एक अतिशय इनिंग, ज्यामध्ये सर्वोत्तम 40 चेंडूंमध्ये अगदी शतक ठोकलं गेलं आणि काय अप्रतिम भागीदारी 171 धावेंची आपल्याला पाहायला मिळाली ट्रॅव्हिस हेड आणि त्यानंतर अभिषेक शर्माच्या माध्यमातून. म्हणूनच कालचा दिवस हा खूप महत्त्वाचा राहिला, इतिहासामध्ये विलीन झाला. आणि ते दिवस सुद्धा अगदी मागे नाही की एखादा जो फलंदाज आहे तो 200 धावा सुद्धा कंप्लीट करेल. व्हेरी वेलकम साईनाथ भोईर हे सुद्धा दाखल झालेत, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. एक लेजंड क्रिकेटर तिरंगा तिल्लेर संघ पहा, ही आहे कुठल्याही स्पर्धेच्या दिशेने जाण्याची आपली एक अग्ररेषा. कारण की असं नाही आहे, आज रविवार आहे, सुट्टीचा हक्काचा दिवस आहे, सर्वांनाच अगदी वेळ असतो. खेळाच्या माध्यमातून अगदी वेळेला जेव्हा आपण महत्त्व देताना तेव्हा एक आपली सुद्धा एक वर्णी लागली जाते. कारण की डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की आज संपूर्ण टेनिस क्रिकेटरांना आणि संपूर्ण या भारतामध्ये जर लाईनअपमध्ये जाण्याकरिता कुठल्या समाजाने शिकवलं तर तो आपला आहे आदिवासी समाज. म्हणून मुन्ना पठाण सरांचं अगदी ते एक वक्तव्य मी पाहिलं होतं. आदिवासी पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांच्याच मुखातून ही वर्णी लागली होती. म्हणून आपली जी क्वालिटी आहे ती आपण बाधित ठेवा. वेळेच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं सहकार्य करा, ही सर्वांनाच नम्रतेची विनंती. चला श्री गणेश वसुरी आणि गावदेवी अमराई ब संघ, चला आपण लवकरात लवकर या टॉस करण्याकरिता. त्यानंतर संघर्ष स्पोर्ट्स बिनार आणि रायझिंग स्टार भुईशेत हे दोन कणखर संघ पाहायला मिळतील. रोहित कोल्हा ज्याने यंदाच्या हंगामामध्ये अगदी आपण पाहू शकाल हात आजमावलेत ओपन क्रिकेटमध्ये, तो ॲक्शन पाहायला मिळेल. ज्याच्या नावावर फास्टेस्ट हाफ सेंचुरी वसई आदिवासी क्रीडा सेशनमध्ये 10 चेंडू गणिक जिवला ग्रुप घोटगावच्या मैदानावर लहुजी थापड यांची ती एक ग्रेट स्पर्धा सर्वोत्तम ट्रॉफी ज्या आपण पाहू शकलात पोषकतेने भरलेल्या त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. तर संघर्ष स्पोर्ट्स बिनार किरण गवारी एक अष्टपैलू कामगिरी करण्याकरिता नेहमीच ओळखला जातो आणि तोच खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. संघर्ष स्पोर्ट्स बिनार या संघातून तिरंगा तिल्लेर आणि वाघोबा स्पोर्ट्स उसगाव असा शेवटचा अंतिम सामना स्टार्ट होतो. मॅच सामन्याला होते सुरुवात. पाठलाग करायचा आहे 26 धावेंचा, 25 धावेपर्यंत पोहोचला आणि जिथूनही सुरुवात अगदी आपण पाहताय. आज पंचांच्या भूमिकेमध्ये मागील 4 दिवसांपासून योग्य ते वर्क अगदी पाहायला मिळालं आणि जिथून आपण पाहू शकाल प्ले अँड मिस होताना सरळ चेंडू अगदी यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता अगदी पाहायला मिळत आहे. अगदी त्या ठिकाणी यष्टी रक्षक आशाभूत नजरेने पाहत आहेत. कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाही आहे वसई आदिवासी क्रीडा सेशनमध्ये ही नियमावली. डॉट बॉलची सांगता ही अगदी आपण पाहत आहे. 26 धावेंचा अगदी हा पाठलाग करायचा आहे किमे 11 कर्जोन या संघाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा, यष्टी रक्षक बीट झाले. लॉंग स्टॉप रिझन, सीमारेषा पार, नशीब पूर्ण चौकार, बाउंड्री 4 रन्स. चला विनंती असेल श्री गणेश वसुरी संघ, जर आपण उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण लवकरात लवकर या टॉस करण्याकरिता. वेलकम हरीश मस्कर हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून कट करण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस होत असताना 4 अंकांवर धावफलक आहे. 4 रन्स ऑन अ कार्ड. ओहो, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ खेळण्याचा मानस अगदी बीट झाले. लाईन बिलॉंग टू द अंपायर. कारण की गाईडलाईन एकच आहे, म्हणून तुम्ही हा पंचांकडे कुठल्याही पद्धतीची अपील करू नका. पंच आपल्या मताशी ठाम आहेत. पंचांना कुठल्याही संघाशी लेणं देणं नाही आहे. त्यांचं चोख काम ते योग्य पद्धतीने करत आहेत. एक अतिरिक्त 10 स्कोर कार्डवर मिळेल आणि धावफलक 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळत आहे. हा ट्रॅकर ऑन साईडला फक्त आणि फक्त दिशा दिली. इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ निघून गेलाय. बेनिफिट सुद्धा मिळालं. सरळ चेंडू स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. मदतीने धावफलक बोर्डवर आहे अगदी 9 अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. वसई आदिवासी क्रीडा सेशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग पर्व 3 कमिंग सून आहे आणि अगदी आपण पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीने अगदी वेट राहिला. आज 11 मे ते 16 मे ही तारीख मात्र डिक्लरेशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट अगदी या स्पर्धेचं पाहायला मिळेल. महेंद्र गरियाळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी
या स्पर्धेची रूपरेषा हाताळताना पाहायला मिळणार आहे. फटका हवेमध्ये पुन्हा एकदा खूप चांगला फटका आहे. मनगडाच्या साईने चेंडूला वळवलंय. वन बाउन्सने क्लिअर सुद्धा होईल इंटू द फेन्स. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 13 रन्स ऑन अ कार्ड. 13 या अंकांवर ही धावसंख्या. 5 चेंडूंचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त. पहिला चेंडू डॉट हाताळला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट, तदनंतर चौथा चेंडू वाईड हाताळला, लागोपाठ 2 चेंडूंवर 2 चौकार आणि धावफलक बोर्डवर एकंदरीत जाऊन पोहोचले 13 रन्स ऑन अ कार्ड. 13 या अंकांवर हे धावफलक. व्हेरी वेलकम अविनाश जयरंडे या ठिकाणी उपस्थित झाल्यात. वसई आदिवासी क्रीडा संघाचे विद्यमान उपाध्यक्ष त्यांचं उद्यापन करूया. व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. संजय भोईर हे सुद्धा दाखल झालेत. एक लेजंड क्रिकेटर दयानंद भोईर वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सदस्य. स्विच हिट खेळलाय. हे फटके अगदी सातत्याने खेळताना पाहायला मिळत नाही महेंद्र, परंतु काहीतरी वेगळं पण दाखवण्याचा हा मानस स्वीट हिट मध्ये झालाय कन्वर्ट आणि चेंडू सरळ निघून गेलाय. बॅकवर्ड थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. 17 या अंकांवर धावफलक आहे 17. अगदी आपण पाहू शकाल 9 धावांची आवश्यकता इथून समोर असेल. खूप चांगला स्ट्रोक होता. अगदी थोडंसं एलिव्हेशन मिळालं आणि जिथून अगदी आपण पाहत आहे सरळ चेंडू हा बॅकवर्ड थर्डमॅन सीमारेषा पार सरळ निघून गेला 4 धावेंकरिता. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये उसगावच्या मैदानावर अगदी अर्धशतक झळकावलं होतं या खेळाडूने. तोच महेंद्र गरिल आपण पाहताय. कंटिन्युअसली सरावमध्ये नसतात, परंतु अगदी आपण जिथून पाहताय पंचांची भूमिका ही अव्वल नाही राहिले. सचिवच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. आपला कौटुंबिक हातभार सांभाळून खेळाच्या माध्यमातून नेहमीच एक चांगल्या पद्धतीची प्रतिक्रिया चांगली साथ लावले. अविनाश जयरेड्डी याला सुद्धा आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर ते सुद्धा दाखल झाले. 17 या अंकांवर धावफलक. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक ठेवले गेले डीप मध्ये, जिथे एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे. 18 या अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अठरा या अंकांवर धावफलक आहे. 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 या अंकांवर धावफलक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. स्विच हिट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न एकदा सक्सेसफुल झाले होते, परंतु प्रत्येक चकाकणारं हे सोनं नाहीये, म्हणून तुम्हाला योग्य त्या पद्धतीची मानसिकता ही सुसज्जित करावी लागते. जर हात चेंडू समोरच्या दिशेने खेळला असता तर बेनिफिट मिळालं असतं. 18 या अंकांवर धावफलक. 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मिस्टर संदेश अगदी आपण पाहत आहे. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र ती दिशा योग्य पद्धतीने एक फ्लॅट 6 सरळ चेंडू निघून गेला. किमय 11 कर्जून खेळाडू कक्षाच्या स्वागताकरिता मॅक्झिमम 6. समोर असेल. चला आपली श्री गणेश वसुरी संघ जर आपण उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण या. किंवा संघर्ष स्पोर्ट्स बिनार, रायझिंग स्टार भुईशेत हे दोन्ही संघ जर उपस्थित झाला असेल तर आपण सुद्धा आपली उपस्थिती दर्शवा ही नम्रतेची विनंती. स्विच हिट खेळण्याचा माणस त्या दिशेने आपण पाहू शकाल. डीप कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्कोर इज लेवल नाव. विजयी होण्याकरिता 1 धावेंची आवश्यकता. चांगली फलंदाजी यावेळेस महेंद्र गरिल याने करून दाखवले. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 25 या अंकांवर. गोलंदाजी ही खास करून ताकद राहिली, कारण की पहिलं षटक जिथे आपण पाहिलं ना नितीन आणि तदनंतर महेंद्र याचं खूप उल्लेखनीय राहिलं. मंदारेचं ते षटक अवधी आपण पाहिलं. इथून आपण पाहू शकाल 1 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. 5 चेंडूंचा खेळ या षटकातील अगदी झालाय समाप्त आणि धावफलक जवळजवळ 25 या अंकांवर. स्कोर इज लेवल नाव. 1 धावेची आवश्यकता इथून अगदी समोर असेल. 8 चेंडू 1 धाव आणि अगदी वन साइडेड हा मुकाबला जात असताना किमय 11 कर्जून संघाची सुरुवात सुद्धा खूप महत्वाची राहिली. इथे षटकाची होईल समाप्ती आणि अगदी 1 धावेंचं लक्ष समोर असेल. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 6. आता प्रतीक्षा थोडीशी लांबवली, कारण की असं वाटलं की या षटकामध्ये सामना फिनिश होईल की काय,
परंतु प्रतीक्षेमध्ये होते आम्ही सुद्धा आणि त्या दिशेने अगदी हे षटक सुद्धा झाले समाप्त. शेवटचं अंतिम षटक असेल, 1 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. नव्याने गोलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होईल. चला थोडीशी घाई करा प्लीज. गोलंदाजी मार्गवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. मिस्टर प्रथमेश या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. 1 धावेंची आवश्यकता इथून समोर असेल. चला श्री गणेश वसुरी संघाला हा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. चला जर आपण उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण या. 1 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवर प्रथमेश आणि अगदी ती पहिली धाव अगदी घेतली गेले. 1 धावेंची आवश्यकता होत असताना किमी 11 कर्जत संघ बॉन्ड झाला या मॅच मध्ये आणि थेट जाऊन पोहोचला दुसऱ्या फेरीमध्ये. विजयाच्या दिन लक्ष शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. शाही जीवदानी वैतरणा दहिसर संघ आपण वेळेवर दाखल झालात या स्पर्धेकरिता. चांगला खेळ आपण दाखवलात त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. घेऊया एक क्विक ब्रेक आणि ब्रेक नंतर मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळणार आहोत. ज्याने हाताळलं योग्य त्या महत्वाचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि महत्वाची 1 विकेट मिळवली. सो मिस्टर मंदार विलात